आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2026 भक्ती व कला महोत्सवाचा दुसरा दिवस भक्तिरसात न्हाऊन निघाला. प्रसिद्ध कीर्तनकार ब निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनासाठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास शैलीत समाज प्रबोधन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वारकरी संप्रदायातील समृद्ध परंपरा आणि आजच्या काळातील सामाजिक विषयावर त्यांनी मार्मिक भाष्य केले. या सोहळ्याचे औचित्य साधून वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय आणि निस्पृह सेवा बजावणाऱ्या विविध मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. समाजाच्या आध्यात्मिक जडणघडणीत योगदान देणाऱ्या ब सौ अनिता संतोष पाटील, ज्ञानराज रघुनाथ म्हात्रे, शंकर सखाराम वागुले, महादेव गोविंद गवाणे, बाबा लक्ष्मण होनमाने, गबाजी महादू शिंदे, मच्छिंद्र दशरथ उपाळाईकर, गुलाब कुंडलिक शेवाळे या व्यक्तींचा गौरव करून आनंद चॅरिटेबल ट्रस्टने परंपरेचा सन्मान केला. जांभळी नाका परिसरातील हे मैदान विठुनामाच्या गजराने आणि भक्तीने दुमदुमून गेले होते. या महोत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणात मोठी भर पडली. आज चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हा चैत्र वासंतिक उत्सव, चैत्र नवरात्रोत्सव आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 31 वर्ष साजरा होत आहे आणि त्या वर्षाचं सातत्य राखत असताना देवीचे 9 दिवस इथे भक्ती कलेचा संगम असतो आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन अगदी हा भक्तीचा जो रस आहे त्याचा मनसोक्त असा आस्वाद घेतात. इकडे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं असतं आणि संपूर्ण ठाण्यातील मान्यवर असतील, इतरही जाती धर्माचे असतील, त्यांचा इथे सन्मान केला जातो आणि ठाण्याचे सगळे जे नागरिक आहेत ते या देवीची आतुरतेने वाट बघत असतात. मी तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकर नागरिकांना विनंती करते की या देवीच्या या सगळ्या सोहळ्याला आपण उपस्थिती लावावी आणि या देवीचा आशीर्वाद घ्यावा. भक्तांच्या नवसाला पावणारी अशी देवी आहे आणि खास करून इकडे जो 9 दिवस सातत्य राखत जो कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते, त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करते. बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल. हो. हे श्रुती, हे बघ, हे TJSP सोसायटी ऍप आहे. एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली. TJSB सोसायटी ऍप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन. कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अस्वच्छता आणि असुविधांमुळे डॉक्टरच रुग्ण होण्याची चिन्हे असून आमदार संजय केळकर यांनी भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी 2 आठवड्यात समस्या दूर करून सुविधा देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार आमदार संजय केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता, अस्वच्छ पिण्याचे पाणी, दुर्गंधी असल्याने निवासी डॉक्टर आजारी पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच झोपण्यासाठी देखील पुरेसे बेड नाहीत. याबाबत निवासी डॉक्टरांनी निवेदने देऊनही समस्या दूर झाल्या नसल्याच्या तक्रारी निवासी डॉक्टरांनी केल्या. याबाबत केळकर यांनी डीन स्वप्नाली कदम यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर 2 आठवड्यात वसतिगृहाला आवश्यक सुविधा देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. यावेळी डॉक्टर योगेश शर्मा, डॉक्टर अथर्व शिंदे, किशोर सोनगडा तसेच कृष्णा भुजबळ, विशाल वाघ आदी उपस्थित होते. याबाबत केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की येथील कंत्राटदार महापालिकेचे जावई असल्याप्रमाणे वागत आहेत. येथे होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत महापालिका कोणतीही कारवाई करत नाही. केवळ CCTV कॅमेरे लावून सुरक्षा आणि सुविधांचा प्रश्न सुटणार नसून एखादी घटना घडण्याआधीच लक्ष देण्याची गरज आमदार केळकर यांनी व्यक्त करत आयुक्तांनी तत्काळ या समस्यांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
मार्ड नावाची जी संघटना आहे निवासी डॉक्टरांची आणि विद्यार्थ्यांची, त्यांच्या माझ्याकडे 2 वेळा तक्रारी आल्या होत्या. आणि ठाण्याला जे आपलं मेडिकल कॉलेज जे आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आहे, तर या ठिकाणी ही सगळी लोक सेवा देतात. यांची जी हॉस्टेल आहे या ठिकाणी खूप गंभीर समस्या आहे आणि अनेक निवेदनं दिल्यानंतर देखील त्या समस्या सुटलेल्या नव्हत्या. खरं म्हणजे या इतक्या प्राथमिक समस्या आहेत, पण केवळ अधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष आणि त्याच्यामुळे या समस्यांना त्याला तोंड द्यायला लागतंय. आणि हे डॉक्टर पेशंट होतील अशा प्रकारची त्या ठिकाणी अस्वच्छता आहे, अस्वच्छ दूषित पाणी आहे, अत्यंत दुर्गंधी आहे. आणि या सगळ्या समस्यांच्या बरोबर त्यांना त्या ठिकाणी झोपण्यासाठी ज्या आवश्यक कॉट्स देखील पाहिजे. समजा एका रूम मध्ये 4 विद्यार्थी असतील तर 4 कॉट पाहिजेत, तर त्या देखील नाहीत. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या गंभीर अशा समस्या या पाहण्याकरता मी आज वसतिगृहामध्ये आलो. इथल्या डीन आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आणि 10 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या दूर कराव्यात. खरं म्हणजे इतक्या प्राथमिक समस्या आहे की यांनी ते करायलाच पाहिजे होत्या, परंतु त्या केल्या गेल्या नाहीत. कारण की कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे, ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मनमानी कारभार करतात. हे जणू काही आमच्या महापालिकेचे जावई आहेत की काय अशा पद्धतीने वागतात. आणि त्याच्यामुळे स्वच्छतेपासून ते बाकीच्या गोष्टींपर्यंत हे ठेकेदार जे आहेत हे ठेकेदारच मुळामध्ये त्या ठिकाणी काम न करता या समस्या अधिक निर्माण करतायत. आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य त्या पद्धतीने इथे निवास करता आला पाहिजे. कारण की एवढी मोठी या ठिकाणी गर्दी असते छत्रपती हॉस्पिटलला की ही मंडळी सगळी निवासी डॉक्टर तेथे सेवा देतात, 24 तास सेवा देतात. आणि त्यांचं जर राहणीमान प्राथमिक त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या जर पूर्ण नसतील तर ते योग्य होणार नाही. आणि त्याच्यामुळे महापालिकेला आणि त्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून आम्ही ते करून घेऊ. अनेक कोटींचं बजेट काढलं होतं या इमारतीच्या पुनर्बांधणीकरिता, त्यामध्ये हॉस्टेलचं प्रयोजन देखील केलं होतं, अनेक अशा गोष्टी निदर्शनामध्ये आल्या होत्या, तरी देखील प्रश्न जो जैसे तेच. याच्यामध्ये ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्यांची अक्षम्य त्यांची दुर्लक्ष असल्यामुळे हे सगळं होत आहे. खरं म्हणजे त्या ठिकाणी ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे. त्या ठिकाणी दर महिन्याला 2 महिन्याला योग्य ते पद्धतीने काम होतंय की नाही ते बघायला पाहिजे. हे पगार घेतात आणि कामचुकारपणा करतात. या महापालिकेचं आणखीन वैशिष्ट्य आहे की इथे कारवाईच केली जात नाही. कोणी कितीही भ्रष्टाचार, शेवटी रेड हँड पकडल्यावर एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे धाक बसेल अशा प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाने काम केलं देखील पाहिजे आणि ते पुढच्या काळामध्ये आम्ही करू. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यातील पाचपकाडी नामदेववाडी येथील साई दर्शन सोसायटीमधील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. मठाचे संस्थापक कैलासवासी अनिल बोर्डे यांच्या प्रेरणेने आयोजित या सोहळ्यानिमित्त 19 मार्च ते 21 मार्च 2026 दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या 3 दिवसांच्या उत्सव भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घेतला. 19 मार्च रोजी सकाळी प्रधान मंडळ स्थापना व गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सायंकाळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळाच्या सुस्वर भजनाने वातावरण भक्तिमय झाले. 20 मार्च रोजी प्रगट दिनानिमित्त सकाळी भूपाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, स्वामी चरित्र वाचन, स्वामी जप, स्वामी याग, पूर्णाहुती तसेच सामुदायिक हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर 21 मार्च रोजी हबप रामदास महाराज थोरात यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी मठाच्या अध्यक्षा संगीता बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, खजिनदार ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार तसेच संतोष पवार, कृणाल किंजळे, वैभव पवार, संजय देसाई आदींसह संस्थेचे सर्व सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री स्वामी समर्थ. मी ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार, मठ संस्थापक कैलासवासी श्री अनिल बाबूराव बोर्डे यांची कन्या. ह्या वर्षी 2026 स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन नेहमीप्रमाणेच आपल्या मठामध्ये साजरा करण्यात येत आहे. स्वामींच्या आशीर्वादाने, बाबांच्या प्रेरणेने आज त्यांची पत्नी संगीता अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मठातील प्रत्येक सेवेकरी हा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अगदी छान पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या या पूर्ण सोहळ्यामध्ये सगळ्या काही भावनिक गोष्टींचा समावेश आहे. जसं सकाळपासूनच स्वामींचा अभिषेक, हवन, संध्याकाळी भजन, कीर्तन आणि भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी अशा सगळ्याच गोष्टींचा लाभ स्वामी भक्तांना घेता येणार आहे आणि तो सगळ्यांनी घ्यावा आणि हे स्वामींचा वास असलेल्या ठिकाणाला नक्की सगळ्यांनी भेट द्यावी ही स्वामी समर्थ महाराज मठातर्फे एक स्वामी सेवेकरी म्हणून तुम्हाला विनंती आहे. श्री स्वामी समर्थ. शासकीय भूखंडावरील पातलीपाडा, डोंगरीपाडा येथील 50 ते 60 वर्ष जुन्या बांधकामांना नियमानुकूल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सुमारे 20,000 नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत अधिवेशनात आवाज उठवून महसूल मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. पातलीपाडा, डोंगरीपाडा येथे शासकीय भूखंडावर गेल्या 50 ते 60 वर्षापासून सुमारे 4,000 कुटुंबे राहत असून ते ग्रामपंचायतीच्या काळापासून आजतागायत कर भरत आहेत. महापालिकेने त्यांना विविध सुविधाही दिल्या आहेत. मात्र अचानक या कुटुंबांना शासकीय भूखंड असल्याचे सांगून जिल्हा प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याने ही कुटुंबे हवालदिल झाली होती. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून सेक्शन 51 प्रमाणे ही बांधकामे नियमानुकूल करण्याची मागणी केली. त्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. याबाबत महसूल विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती केळकर यांनी दिली. धर्मवीर नगर येथील BSUP इमारती नादुरुस्त झाल्या असून नुकतीच येथील लिफ्ट कोसळून काही रहिवासी जखमी झाले होते. यामुळे इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले असून लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात नगरसेवक सुरेश कांबळे, दीपक जाधव उपस्थित होते.